बेस्ट डिसिजन आहे तुझा, बेस्ट डिसिजन. ओके, हे बघ वजनामुळे ना नंतर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे आत्ताच लक्ष द्यायला हवं. ये. हो मी खूप महिने विचार केला पण आता जाऊ दे. मी फायनली अपॉइंटमेंट घेतली, आता होईल ते. जाऊ. गुड. हा. ये बस 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 बस. Hello, hi. Hello. Mr. and Mrs. Pratap. Right, yes. हो हो. Yes. Hi. Hi. Welcome to MHJ Makeover Clinic. हा. मी प्रिया, तुमची कन्सल्टंट. अच्छा, हॅलो, हाय. हा, बोला, मी काय करू शकते? सांग. कसं सांगू? कसं म्हणजे निसंकोचपणे सांग. ती थोडी घाबरते, अजिबात घाबरू नको. हे बघ, जग तुला वजनावरनं बोलत असेल पण त्या नाही बोलणार, त्या डॉक्टर आहेत, त्या उपाय सांगतील. येस येस, बोला बिंदास, नो टेन्शन. सांगते मॅडम. आता जे काय आहे ना ते सगळं तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय. कसं आहे हे? यांना थोडं जाड करून द्या ना. यांना थोडं जाड करून. ए वनी, काय बोलली तू? मी आता बरोबर बोलले. आता मी निसंकोचपणे बोलणार. आता तुम्ही मला अडवायचं नाही. मी Yes, आधीच yes. सांगते. बोला येस मॅडम, येस. मला ना कंटाळा आला यांच्या बारीक असण्याचा ना. मला कंटाळा आला. Okay, माझ्या okay. मैत्रिणी पण मला म्हणतात, नाही ग, नाही सूट होता तुला. कसं आहे घाण. आम्ही जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा शेजारी म्हणते, काय ताक घुसळणारी रवी घेऊन कुठे जाते? मेल्यासारखं होतं. नाही सूट होत. तुम्ही बघा ना. ओके. वनी काय बोलतीस तू? बरोबर वनी? बोलते. आता मला अडवू नका. ऐक ना, तू काय इथे मला जाड करायला आणलंयस? मग येस मिस्टर प्रताप, आमचं फोनवर बोलणं झालं होतं. इथे तुम्हाला जाड करण्यासाठी आणलेलं आहे. मला येस, तुमच्या बारीक असण्यामुळे यांना होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप व्हॉट्स द वर्ड वयाभव आहेत. भयावह असा शब्द आहे तो. सॉरी, मी 2 वर्ष US ला होते, माझा जरा मराठीशी टच थोडासा. नाही, मला नका सांगू ते. Okay. मुद्दा काय आहे? ए वनी, माझ्या बारीक असण्याने प्रॉब्लेम होत आहेत. मग काय माझ्या जाड असल्याने प्रॉब्लेम होत आहेत का? काही बोल. मॅडम, आता 2 आठवड्याने माझ्या बहिणीचं लग्न आहे. तर असं कपल डान्स करतात ना, ते तसं ठरलं. तर आता पहिली रिहर्सल होती. तर कोरिओग्राफर म्हणाला की तुम्ही माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करायचं. ते चोरा चोरी गन्ने के छेत में ते आहे ना, त्याच्यातला माधुरीचा पाठ मला दिला आणि यांना गन्ना दिलाय. हे खोटं आहे. खोटं नाचत फिदी फिदी हसलं सगळं बहिणी. एक मिनिट, काही कोणी हसलेलं नाही. गाणंच नाहीये मुळात असं. छोरा छोरी गन्ने के जोरा जोरी चने के खेत में असं गाणं आहे. I know. आणि माझ्यावर हसलत काय सगळ्यात? मग काय माझ्यावर हसणार आहेत माझ्या बहिणी? मग मॅडम तुम्ही सांगा, एका बाजूला असं डौलदार बहारदार नृत्य सुरू आहे आणि एका बाजूला अशी टनाटन उडणारी काठी कसं दिसेल सांगा? मला हे इच्छाच नाही होत येस कपल डान्स करायची. येस, तुम्ही पाणी पिता का जरा? आय अंडरस्टँड, हे खूपच एम्बॅरेसिंग आहे. आय गेट इट. आपण करूया काहीतरी. करूया काहीतरी म्हणजे? अहो, मला जाड करणं मुद्दाच नाहीये. तिला बारीक व्हायला सांगा ना. नो मिस्टर प्रताप, अपॉइंटमेंट त्यांनी बुक केली आहे, सो त्यांना काय हवं हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांना तुमच्या बारीक असण्याची प्रॉब्लेम आहे. हो आहे. मॅडम, आता ना साधं देवळात जाण्याची पण सोय नाही राहिली हो. काय झालं? मागच्या महिन्यात आम्ही एमोजोबाच्या देवळात गेलो होतो. फक्त 25 पायऱ्या होत्या. किती? 25. बाकीचे नवरे त्यांच्या बायकांना घेऊन झपाझप वर गेले. यांनी साधं उचललं सुद्धा नाही हो मला. बाकीचे नवरे म्हणजे त्यांच्या बायका जणू काही हवाच असे गेले, माहितीये? हो, कारण त्यांच्या बायका होत्याच हवा. माझं तोक्ते वादळ होतं. आलं की डायरेक्ट कोकण किनारपट्टी गेली. एवढं होतं माझं वादळ. काय ग, बघितलं यांचे मी विनोद? बोलणार नव्हतो, पण आता मला बोलावं लागणार आहे. मिस्टर प्रताप, एक मिनिट, खोटं सांगते ही. मी जसं काही हिला घेऊनच नाही गेलो, हिला उचललंच नव्हतं. उचललं होतं हिला उचलून 4 पायऱ्यात चढलो सुद्धा. अरे वा. वर बघितलं तर तो मंदिरातला इमेजोबा नाही, वरचा इमेजोबा खुना होता. ये असं करत होता. आता सांगते, मी उचललं नाही. जाऊन चेक करा. 25 पायऱ्या होत्या, आता 21 आहेत. 4 पायऱ्या डोंगर खचलाय तिथला. हे असं माझ्या वजनावर पाचकळ विनोद करायचे आणि त्याच्या मागे कटकुळं शरीर लपवायचं. माझ्यासारखं असं दमदार व्यक्तिमत्व तयार करायला ना जरा हिंमत लागते. Of course. ते नाही ह्यांच्याकडे. विनोद करायचे, सगळे हसले की झालं यांचं. दिस इज रॉंग मिस्टर प्रताप. दिस इज मॉरली एथिकली रॉंग ऑन ऑल लेवल्स. तुम्ही जाड होणं हे मनावर घेतलं पाहिजे. अरे पण मी का व्हायचंय जाड? मी जेव्हा माझ्या माहेरी मॅम, वनी, ओ गॉड, वनी. टिश्यू पण नाही. मी
जेव्हा माझ्या माहेरी जाते ना सगळे असे हुंदके देऊन देऊन रडत असतात. म्हणतात काय ग बाई काय पदरात पाडून घेतलंयस हे. अंघोळीचा साबण पण जावई बापूंपेक्षा जास्त जाड असतो. असं बोलतात तुझ्या घरातले मला? हो. हे आंघोळीचा साबण माझ्यापेक्षा जाड आहे? हे असं बोलते तुझी आई मला? वा 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 वा, मला माहित नव्हतं हे. बघा बघा, मला जाड व्हायला सांगतायत, मी बारीक आहे असं म्हणतायत. अरे मी अंडरवेट आहे का? हा, मी व्यवस्थित आहे की नाही, मेंटेन आहे की नाही मी? तुम्ही मेंटेन असण्याचा प्रश्नच नाहीये मिस्टर प्रताप. तुम्ही त्यांना शोभत नाही हा मुद्दा आहे. फक्त हा मुद्दा. तुम्ही तुमचे असाल ना, गुड. बट व्हॉट अबाउट हर? वाईफ तुमच्यासाठी नटते सजते, तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्यासाठी बेसिक जाड व्हायला तयार नाही. त्यांना सूट व्हावं म्हणून तुम्ही त्यांना कष्ट घ्यायला तयार नाही काहीच. मी सगळं करायला तयार आहे. मी सूट काय, कोट पॅन्ट ब्लेझर सगळं होईन. अगं बाई ग, हसले ग सगळे, हसले. वा 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 वा. माझा मुद्दा काय आहे, मला जाड व्हायला सांगण्यापेक्षा तिला बारीक व्हायला सांगा. हा, म्हणजे सगळं मीच करायचं. घर पण मीच सांभाळायचं, मुलांना पण मीच सांभाळायचं, झाडलोट पण मीच करायचं, शोभायचं यांना पण मीच. यांनी काय करायचं, फक्त विनोद करायचं. माझ्याकडे कोण, माझ्यात काही प्रॉब्लेम नाही. Relax. प्रॉब्लेम तुमचा आहे. प्रॉब्लेम तुमचा. माझा प्रॉब्लेम आहे? Yes, yes. माझा प्रॉब्लेम आहे? हो. वनी हे फायनल आहे माझा प्रॉब्लेम? हो. ठीक आहे. आतापर्यंत मी काही बोललो नाही, पण आता मी पण सगळं सगळं सांगतो. आता 4 महिन्यांपूर्वी आम्ही राजस्थानला गेलो होतो ट्रिपला. फॅमिली ट्रिप होती. हिला येताना बघून तिथले उंट बिथरले असे झाले होते सगळे. एक मिनिट, काय सांगताय ते? कसे झाले होते? हे असं थोबाड बघून तिकडच्या लोकांना हेच उंट वाटले आणि ह्यांच्या पाठीवर बसले 4-5 लोक. ते सांगा. हो, दोघं बसले होते. त्यांचे 4 काका ना एकत्र स्विमिंग टँक मध्ये पडले. तिकडच्या माणसांनी काय केलं, ती कचरा गोळा करणारी जाळी असते ना, त्यांनी एकत्र त्यांना बाहेर काढलं. हे जेनेटिक्स मध्ये आहे म्हणजे यांच्या. ओके, हा फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे. हो. हरकत नाही. नाव यू कम टू मी, सो मी तुम्हाला एक मस्त डाएट देणार. माझा डाएट चार्ट फॉलो करायचा अँड यू विल बी जाड इन नो टाइम. ओके, सो सुरुवात आपण सकाळपासून करूया. सकाळ दुपार संध्याकाळ 4 डिंकाचे लाडू खायचे. जेवणात ऍटलिस्ट 5 चपात्या खायच्या. जेवणाच्या आधी अर्धा किलो श्रीखंड, जेवणामध्ये 25 गुलाबजाम आणि जेवणानंतर 1/2 किलो पेढे. काय बसम्या झालाय का काय मला एवढं खायला? एवढं खाऊ मी नाही खाणार एवढं गोड. मरून जाईन मी अशाने. गोड घाणे आहे, एक नंबरचा गोड घाण्या माणूस आहे. गोड आवडत नाही हो यांना. गोड आवडत नाही ठीक आहे, पण आता प्रकृतीसाठी मन मारून करावं लागते की नाही मिस्टर प्रताप? जे सांगताय ना ते मन मारून नाही, मला मारून फक्त मन शिल्लक ठेवायला सांगताय. मन मारून मला, मी नाही खाणार आहे असलं काहीतरी गोडबीड. माझ्या प्रकृतीचं नका तुम्ही काही बोलू. माझी प्रकृती छान आहे. मुळात मी बारीक प्रकृतीचा आहे. प्रकृतीच आहे, बारीक प्रकृतीचा. प्रकृती कसली विकृती आहे? यांच्या घरातले सगळेच असे विकृत आहेत. हो ना. कांड्या कुठले. यांची फॅमिली अशी एकत्र बाहेर पडली ना की असं वाटतं फुल 5G चं नेटवर्क चाललंय की काय. तुझं सांग ना. माझं काय सांग माझं. आम्ही शतपावलीला गेलो ना बाहेर, रस्ता क्रॉस करत असताना 4 गाड्या तरी थांबतात तिला बघून. पहिले इनको जाने दो असं म्हणतात. हे ज्या पॉटवर झोपतात ना त्या पांघरुणाची एकत्र अशी उभी घडी घातली ना ती पण यांच्यापेक्षा जास्त जाड दिसते. अतिशयोक्ती आहे ही. ओके ओके ओके, ला ला ला, शुश. आपण मुद्द्यापासून भटकतोय. हा, मुद्दा हा आहे की तुम्हाला जाड व्हायचंय. तुम्हाला 22 दिवसांमध्ये यांच्या इतकं व्हायचं असेल तर तुम्हाला मिनिमम तो डाएट करणं मस्ट आहे. मी नाही करणार आहे तो डाएट. मला जाड करण्यापेक्षा तिला बारीक करा. कळतंय का मिस्टर प्रताप? प्रॉब्लेम त्यांचा आहे. त्या माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांचं प्रॉब्लेम तुम्ही आहात. मी नाहीये प्रॉब्लेम. तुम्ही आहात. कसं दिसतंय ते? काय? लुक एट हर. किती म्हणजे बाळसेदार, डौलदार, तेजस्वी. लुक एट यू, किरकोळ. सी, उद्यापासून धावणं, चालणं, सायकलिंग बंद. मी नाही करणार हे सगळं बंद. उगाच वाटेल ते बोलताय तुम्ही. तुम्ही स्वतः बारीक आहात, स्वतःला विचारा. पण मी माझ्या नवऱ्याला शोभून दिसते. माझा नवरदेव एग्री आहे माझ्या बारीक असण्याला. प्रमोशन बघा, प्रमोशन बघा. तुमची बायको एग्री आहे का तुमच्या बारीक असण्याला? नाही, लाल चिखल कुठला. मरतायत प्रमोशन करून करून. मला नका सांगू मी नाही होणार आहे जाडबीड. तिला बारीक व्हायला सांगा. मलाच बारीक, मी सगळं. हा मॅडम, आम्ही हनीमूनला गेलो होतो ना तेव्हा
एक असा मवाली आला आणि त्याने पचकन माझा हात पकडला हो. मग या माणसाला रस्त्यात ताप भरला, तिथेच बसला हा माणूस. गॉड. मग पुढे शेवटी मीच हात पिरगळला, त्याचा गुच्चा मारला आणि तो गेला. माहितीये, हनीमूनला माझं काम सुद्धा मीच केलं, यांचं काम सुद्धा मीच केलं. वाटेल ते बोलू नकोस. माझं काम सुद्धा मीच केलं, यांचं काम सुद्धा मीच केलं. वाटेल ते बोलू नकोस. वाटेल ते बोलते. हनीमूनच्या दिवशी आपली बायको एका माणसाला कूद कुदवते, कळकळ कळवळवते. नवऱ्याला ताप भरेल की नाही मला सांगा. अरे बट मग त्या बायकोने काय करायचं होतं? त्याचा हात थर्मामीटर म्हणून ह्याच्या बगलेत धरायचा होता. वा वा वा. म्हणजे आपण हनीमूनला आणलेली बायको एक हाफ मर्डर करते आणि नवऱ्याला साधा ताप सुद्धा भरू नये. वा वा वा. करते मी मर्डर, काय प्रॉब्लेम आहे? होतात लोक मला बघून घायाळ, तर मी काय करू मग आता? लोकांना मला मारायची गरज नाही लागत. मी असं बघितलं तरी लोक मरतात. मी काय आता काय खरवडून घेऊ स्वतःला, की सोन्यासारखी कंबर तासून घेऊ आता? गुडनेस नो. माय गुडनेस. आहे मी खटाळ, मिश्किल, रुबाबदार, बोल्ड, बिंदास, ब्युटिफुल. व्हॉट कॅन आय डू? नथिंग माय डॅड. देवाने दिलं एखाद्याला भरभरून, तर काय करायचं? काहीच नाही काहीच करायचं. नाही करू शकत आपण. मोठी सांगते मी, मिश्किल नाही, मुश्किल आहे. ही घरात आली की घर संपतं. मुश्किल मला झालं यांच्यासोबत फिरणं. 4-5व्या मजल्यावर उभे राहिलेत ना, झेंड्यापेक्षा जास्त फडफडतात हे. Enough. खूप ऐकलंय मी, बस. तुम्हाला याची जाणीव आहे मिस्टर प्रताप? तुमच्यामुळे या बाईला किती मेंटल हेल्थचा इश्यू होतोय. माझ्या पण तुमच्या बारीक असण्यामुळे उद्या ह्या वेड्या झाल्या तर कोण रिस्पॉन्सिबल आहे मला सांगा. ते काही नाही. मी आहे ना, हे जाड होणार. येस. मी नाही होणार आहे जाड. नाही व्हायचंय मला जाड. मी होऊच नाही शकत मुळात जाड. मला नाही लागत अंगी. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? ही प्रॉब्लेम आहे माझा. मी हो. मी काय केलं? तिला साधा एक कप चहा मागितला की दान 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 चालत येते. चहा हातात येईपर्यंत फक्त कप राहतो, चहा सांडलेला असतो दान दान मध्ये. तिला खारी दे म्हटलं की असा डबा उघडते. खारी पडते, नुसता डबा देते. तिला म्हटलं भूक लागली, काय वाढो असं विचारते. कसं मागायचं मी? कसं मागायचं? मला काय खायचं? मलाही होतो त्रास. मलाही लोक बोलतात. तिला बाहेर फिरायला घेऊन गेलो की लोक म्हणतात, ओ 10चा आकडा चाललाय, असं बोलतात. त्याचा त्रास यांनाही होतोय ना. मग यांना नाही आवडत आहे ते. तुम्ही व्हा ना जाड. मग लोक कशाला 10चा आकडा म्हणतील? लोक म्हणतील तो बघा ळ चाललाय. चालेल, मला हे चालेल. 10चा आकडा नको, ळ चालेल. मला ळ नकोय, मला 2 मात्रे हवेत. मला ळ नकोय, त्यांना नकोय 2 मात्रे, त्यांना ळ हवाय. पण मला मात्रे हवेत. तुम्ही तिला बारीक करा म्हणून मी तिला आणलेलं आहे. तुम्हाला माझी भीती कळत नाहीये डॉक्टर. लग्न झाल्यानंतर एकदा मी तिला कूस वळवताना बघितलं होतं. तेव्हापासून रोज रात्री मला डोंगराखाली चेपून मरण्याची स्वप्न येतात. एकदा असंच मी खूप दमून आलो होतो आणि हिला म्हटलं, वनी जरा पाठ दाबतेस का? तिने पाठ दाबली, पण त्याच्यानंतर छातीला पाठ लागणं याचा प्रत्यय आला मला. मला खोटं वाटेल, पण माझं काळीज, माझं फुफ्फुस आणि माझं जठर 3 दिवस बरगडीच्या बाहेर फिरायला गेलो होतो. ला 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 शुश. तुम्ही मुद्द्यावरनं भरकटताय. मी तुम्हाला जे डाएट लिहून देणार, मला नकोय डाएट. फॉलो करायचं. मी नाही करणार आहे. 22 दिवसात. मला नाही. 35 दिवसात. तुला घरी यायचंय? नाही. मग मी जातो घरी. अहो, ऐका मी नाही करणार डाएट फॉलो. 35 दिवसांमध्ये तुम्हाला मला नाही व्हायचंय जाड. मी बारीक चांगला आहे, मी व्यवस्थित आहे. हिला बारीक करा. बघितलं काय या माणसासोबत मी लग्न केलं? एखादा BSc ऍग्रिकल्चर शेतकरी नवरा केला असता ना, मी शेतातच पिकवलं असतं, शेतातच खाल्लं असतं. मला वाटलं होतं माझ्या आयुष्यात एखादा क्षितिज येईल. माझ्या आयुष्यात फक्त दात आलेत.